हॅलो चेक चेक. हॅलो हॅलो. यावेळेस पुल केलंय आणि बॉलला पाठवलंय डीप मिड विकेट सीमारेषा पार. एक टप्पा घेत येतोय हा दमदार सरदार टिंगरे सरकार चौकार. या स्किल आहे आणि हा फटका अगदी जसा त्याचा आपण उल्लेख केला होता की तो छान खेळतो तसा छान पद्धतीने त्याने डीप मिड विकेटला खेळला आणि ज्यावर चौकार आला. 4 धावा मिळत आहेत. बरोबरच धावसंख्या पुढे चालली. धावा झालेला जर उशिरा खेळला असता तर मात्र कनेक्शन होऊ शकलं असतं. इथे मिस टाईम केलाय. मिड ऑनला चेंडू हवेत. स्वतः गोलंदाज झेलसाठी येतोय. झेल टिपलाय आणि आता साहिल कदमचा खेळ संपलाय. पहिला धक्का 16 धावा 1 गडी बाद. कॉट अँड बोल्ड बाय संकेत. तो परतीचा प्रवास करतो. पुन्हा एकदा रिप्ले मध्ये पाहूया tenniscricket.in वर. बॅटचा फेस खूप जास्त वर गेला आणि त्यामुळे एलिव्हेशन मिळालं. डिस्टन्स तितकं गाठलं नाहीये. त्यामुळे थोडं सोपं झालं संकेतसाठी. तो थोडा मागे आला. व्यवस्थित बॉल जज केला आणि त्यानंतर हातांची ओंजळ योग्य त्या वेळी बंद केली आणि हा पहिला फलंदाज बाद झालेला आहे मंगलमूर्ती 11 पिंपरीचा. लेन बॉल होता इनसाइड आउट. कव्हरला क्षेत्ररक्षक आहे. सर्कलच्या पलीकडे जातोय आणि लगातार दुसरा फलंदाज बाद. आरिफ संगम आला. आरिफ संगम गेला. पहिला चेंडू होता आरिफसाठी. थोडासा पुढे टाकला होता. कव्हर्सच्या वरतून खेळण्याचा प्रयत्न त्याचा होता. मात्र देखील आता पाहूया पुढच्या 4 षटकात फलंदाज कसा खेळतायत त्याच्याकडे लक्ष दिले. त्यांच्या चेहऱ्यावर आपण निराशा देखील पाहिली जेव्हा तो फटका खेळला. त्यांना माहिती आहे की आपल्याकडून चूक झालेली आहे आणि चुकीचा भुर्दट. हो यावेळेस हवेत आहे बॉल. फटका फसलाय. स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक आहे. डीप मध्ये प्रॉपर जजमेंट अँड टेकन. अभिचं खातं सुद्धा खुललंय आणि मंगलमूर्तीला तिसरा झटका. मी आता 2 षटकानंतर उल्लेख केला होता मनीष की एक चांगली पार्टनरशिप तिसऱ्या विकेटसाठी गरजेची असणार आहे. गडी ते बाद झालाय. ॲक्शन रिप्ले आपल्याला tenniscricket.in वर पाहायला मिळतोय. ऑन साईडला स्लॉग हिट करण्याचा प्रयत्न होता मात्र एलिव्हेशन होतं. लांबी गाठता आलेली नाहीये. तेवढंच चांगलं जजमेंट होतं. वेल जज कॅच होता. फलंदाज बाद झालाय. आता मात्र पूर्णपणे अडचणी म्हणजे इथे असतात कॉमेंट्री बॉक्स एंडकडून पहिलाच बॉल फुलटॉसमध्ये कन्वर्ट केलाय. डीप स्क्वेअर लेगचा क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली. लांबी गाठलेली नाहीये. अथर्व आला. पहिला चेंडू टाकला. विकेट घेतली. फलंदाज बाद. 14 धक्का 25ला 4. काय बॉलिंग साईड आहे यश दादा पवार लोहगावची. प्रत्येक बॉलर विकेट टेकर म्हणून दिसून आलेला आहे. हा संघ जमवणं सुद्धा कठीण होऊन बसतं. पण ज्या वेळेला एक कमी स्पर्धा शुल्काची स्पर्धा जी प्रतिष्ठेसाठी ओळखली जाते त्या ठिकाणी समजा आजचा 4था दिवस 36 संघ पूर्ण होतील. उद्याच्या दिवशी जे संघ जे खेळतील ते वेगळे. म्हणजे जवळपास 45 संघ या स्पर्धेत खेळत आहेत आणि ते मोठे फटके खेळताना रिस्क घ्यावी लागते. एकच मारलाय. सॉलिड मारलाय संग्रामच्या बॅटमधून. एक दमदार सरदार एक्स्ट्रा कव्हर. पहिलाच बॉल बॅकअप द हँड होता. जणू काही ती तयारी फलंदाज संग्रामची होती आणि संग्राम सांगतोय आता आराम नाही करायचा, काम करायचंय. बॉल जातोय सीमारेषा पार. 5व्या षटकाची सुरुवात दमदार. कृष्णाचं स्वागत केलं. कृष्णाने प्रश्न विचारला स्वागत नाही करोगे हमारा आणि त्यावर हा स्लॉग केला हिट. त्यावर षटकार देखील आलाय. 6 धावा मिळत आहेत. पुढचा सामना देखील ज्याची आपण एक संघ शेवटच्या सामन्यात जाऊ शकतो पण या शेवटच्या षटकाच्या पहिल्याच बॉलवर ठोकलाय दमदार सरदार टिंगरे सरकार. षटकार. संकेतकरचं स्वागत षटकाराने केलेलं आहे संग्रामने. आणि अजून एक पण यावेळेस फटक्याची निवड योग्य पण एलिव्हेशन जास्त. लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक आहे. या झेलाचं महत्व ठाऊक होतं क्षेत्ररक्षकाला संकेतला आणि संग्राम नावाचं वादळ आता शमलेलं आहे. पण टाळ्या झाल्या. चांगली इनिंग त्याने पेश केली. अजून एक मोठा फटका खरं तर खेळायचा होता. ॲक्शन रिप्ले पाहायला मिळतो tenniscricket.in वर. हो थोडीशी गती कमी होती. बॉल फिरवला होता. अगेन्स्ट द टर्न खेळण्याचा प्रयत्न मात्र एलिव्हेशन भरपूर राहिलं. लांबी गाठता आली नाहीये. तेवढाच वेल जज कॅच होता. नेक्स्ट मॅचसाठी कॉल आहे NP स्पोर्ट्स NP वॉरियर्स. मिरार तर आज रविवारचा दिवस आहे परंतु त्यानंतर मात्र मोठा प्रहार. इथे देखील एलिव्हेशन आहे. क्षेत्ररक्षक झेल घेतोय. फलंदाज बाद होतोय. फुलटॉसच होता मात्र इथे फुलटॉसवर विकेट येते. म्हणजे मागचे 2 चेंडू मात्र इथे फलंदाजांना धाव घेता आली नाहीये. 59 डावा आहेत. 6 गडी बाद. शेवटचा चेंडू पहिल्या डावातला. की संग्रामने एकट्यानेच खेळायचं म्हणजे एकट्यानेच खेळायचं का असं नाहीये. सर्वांना खेळावं लागेल. क्रिकेटचा खेळ हा एकत्र येऊन जिंकण्याचा असतो. संग्राम एकटा खेळला. तिशी त्याने ओलांडली पण इतरांना डबल डिजिट गाठता विकेट. फायफर कंप्लीट केलं जातंय आणि या 4थ्या दिवसाच्या पहिल्या सामन्याच्या पहिल्या डावामध्ये फायफर कंप्लीट करणारा गोलंदाज संकेत. कॉंग्रॅच्युलेशन्स.
काय गोलंदाजी केली, अतिशय टिचून मारा केला. शेवटचा बॉल होता, अगदी चांगल्या पद्धतीने डिलिव्हर्ड केला. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, बॅटची कट घेतली, फ्लाय स्लिपला बॉल फ्लाय झाला. मात्र क्षेत्ररक्षकांनी तत्परता दाखवली आणि बरोबरच राहुल गुंजाळ एक चेंडू फेस करत असताना 0वर बाद झालाय. पहिल्या डावाचा खेस ग्रुपच्या वतीनं अभिनंदन संकेत. आपण हा धावफलक पाहतोय. गणेश हडवळे ज्यांनी चांगली सुरुवात दिली, 8 धावांवर ते बाद झाले. साहिल कदम 6 धावा करून बाद झाले. आरिस संगम यांना खातं खोलता आलं आणि एकमेव खेळाडू ज्याने एक झुंजार खेळ खेळला, संग्राम शिंदे, ज्यांच्या 13 चेंडूंमध्ये 31 धावांच्या योगदानामुळे एक चांगला धावफलक सजला. फिरोज पटेल 3 धावा करून बाद झाले. आशुतोष केदार 3 वर बाद झाले. राहुल गुंजाळ यांना खातं खोलता आलं आणि एक्स्ट्राज 6 षटकांचा खेळ संपला. 59 धावा पूर्ण केल्या. 60 धावांचं लक्ष ठेवलेलं आहे यशदादा पवार स्पोर्ट्स क्लब लोहगाव या संघासमोर. अभि केदारी यांची 2 षटकं, 17 धावा त्यांनी खर्च केला. 1 विकेट मिळवला. संकेत कन यांनी प्रभावी गोलंदाजी साकारत असताना वन मॅन शो बॉलिंग केली, ज्यांनी 5 विकेट घेत असताना 2 षटकं हाताळली आणि 14 धावा खर्च केल्या. अथर्व थोडेसे महागडे राहिले, 15 धावा त्यांच्या वतीने खर्च झाला, पण त्यांनी विकेटचा रकाना भरला आणि कृष्णा यांना खाता खोलता आला नाही. तर 60 धावांचं लक्ष ठेवलेलं आहे यशदादा पवार स्पोर्ट्स क्लब लोहगाव या संघासमोर मंगलमूर्ती 11 पिंपरी संघाने. चला, दोन्ही संघाचे कॅप्टन सन्माननीय रहीमभाई शेख यांचं आगमन व्यासपीठावर झालेलं आहे. त्यांचं मी मनपूर्वक स्वागत करतोय. सन्माननीय रहीमभाई शेख यांच्या वतीनं टिंग आगमन झालेलं नजर ठेवावी लागणार आहे. ओ यावेळेला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न मिस टाइम केलाय. स्वतः गोलंदाज चेंडू खाली येतोय आणि ते आता संकेत मोजेचा खेळ संपणार आहे. प्रथमेशच्या खात्यामध्ये जाते विकेट. पहिला धक्का 3 या धावसंख्येवर. 11 पिंपरी या संघाला मिळाले. अपेक्षा होती चांगले पार्टनरशिप, 2 संकेत मैदानाच्या आतमध्ये आहेत, पण मोठ्या पार्टनरशिपचे संकेत देऊ शकले नाही. संकेत मोजे हे 0वर बाद झालेले आहेत आणि त्याचमुळे आता जी सुरुवात महत्वाची असते असा खेळा. ओ समोर सरळ बॅटचा वापर केलाय. चेस बोट आहे, चेंडू चाललाय गॅप मध्ये, लॉंग ऑन सीमारेषेच्या बाहेर, खणखणीत दणदणीत चौकार. 4 धावा खर्च केला. 1 विकेट घेतला, पण यावेळेस पुन्हा एकदा संकेत या खेळाडूवर सर्वांचं लक्ष जाते. तो आकर्षणाचा केंद्रबिंदू बनलेला आहे. पुढ्यात ठेवलेला बॉल होता, बॅट अँड पॅड बदला, प्रॉपर ओव्हर द विकेट. शफल झाले, हुक करण्याचा प्रयत्न, फटका फसला आणि अभि केदारी यांचा डाव सुद्धा फसलेला आहे. फलंदाज बाद होत आहेत 2 आणि चांगली सुरुवात या षटकाची प्रशांत सिंगच्या वतीनं. पहिल्याच बॉलवर विकेट. बाउन्सर होता मनीष आणि बाउन्सरवर इम्प्रोव्हायझेशन करण्यात, कारण हे पॉवर प्लेचं दुसरं आणि अंतिम षटक आहे. ॲक्शन रिप्ले आपल्याला पाहायला मिळतोय, परंतु इथे मात्र अगदी सापळा रचला होता असं म्हणायला हरकत नाही आहे. एक महत्त्वाची विकेट. टीट फॉर टॅट चाललंय. पहिल्या डावाचा खेळ जसा चालला होता तसा दुसऱ्या डावात देखील खेळ पाहायला मिळतोय. त्यामुळे या सामन्यामध्ये या डावात देखील तिसऱ्या षटकामध्ये जान टाकले. वाह, अजून एक फुल लेन डिलिव्हरी, ज्यावर धाव घ्यायची आहे. मात्र या वेळेला येस नो वेट असं काहीच घडलेलं नाहीये. क्षेत्ररक्षक म्हणून स्वतः गोलंदाजच दाखल झाला, त्याने चेंडू जिंकण्यासाठी 40ची गरज. सन्माननीय यशदादा पवार आपण स्वागत कक्षामध्ये यायचं आहे. यशदादा पवार, जे यशदादा पवार स्पोर्ट्स क्लब लोहगावचे संघमालक आहेत, आपण यायचं स्वागत कक्षामध्ये. आपला सन्मान टिंगरे सरकार ग्रुपच्या वतीने. हेड्स ऑफ यू गाइस. मॅचच्या दिशेने जाऊया. मिड ऑफच्या डोक्यावरून एफर्टलेस सरळ लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या बाहेर, खणखणीत चौकार. 4 धावा. त्याने किती करायला पाहिजे. मला गोलंदाजी करायची, मला फलंदाजी करायची, मला माझ्या संघाला जिंकवायचं आणि तीच कामगिरी पाहायला मिळते. एकंदरीत आता ही जोडी खूप महत्वाची आहे. ही जोडी जर खेळली, यावेळेस फुल लेंथ बॉल, एलिव्हेशन मिळालंय, टायमिंग जुळलंय, बॉल जातोय लॉंग ऑन सीमारेषा पार. जे इतरांना जमत नाही ते आम्ही जमून घेतो. पाय पकडण्याचा प्रयत्न केला, बघा पाय टाकला होता बॉल आणि तिथून अक्षरशः मिनी हेलिकॉप्टर हवा ही यात्रा करत असताना सीमारेषेच्या बाहेर पोहोचलाय. ताकद होती आणि बरोबर षटकार आलाय. अकुटप्प्याचा बॉल मिस टाइम केलाय. इथे झेलची संधी, परंतु थोडासा चेंडू पुढे पडलाय, त्यामुळे बचाव स्वतःचा केला आणि दुसरी धाव घ्यायची होती. मात्र त्यामध्ये धावबाच्या रूपाने विकेट येते. 1 मिळाली, परंतु स्ट्राईक एंडला येणं गरजेचं होतं आणि त्यास पहिला पावलं चालली पाहिजेत. नाही चालली तर मग तुम्हाला पॅव्हेलियन बॉक्सच्या दिशेने जावं लागेल आणि तेच झालंय. फलंदाज धावचीच्या स्वरूपात बाद. अथर्व बॅक टू डग आउट ऑन 0. तितकीच चांगली कामगिरी केली, पण लेट पण थेट आम्हाला फटके खेळायचे आहेत. तीच भूमिका होती बाबू शेखची, पण बाबूचा खेळ सुद्धा संपलेला आहे आणि यशदादा पवार यांना हा सामना सोडावा लागतोय. पुढची चाल मंगलमूर्ती 11 पिंपरी या संघाला मिळालेले. अभिनंदन. संग्राम आणि फायफरसाठी संकेत कन यांना 1000 रुपये टिंगरे सरकार ग्रुपच्या वतीनं. चला, नेव्हिटेक रायडर्स कल्याण डोंबिवली आपलं क्षेत्ररक्षण सजून घ्यायचंय. NTW मीरा भाईंदर आपले 2 फलंदाज तयार ठेवायचे. दोन्ही संघांचा एक्स्ट्रा मेंबर समालोचन कक्षामध्ये.